ही आवडते ना तुला खूप? चांगली आहे तिची ऍक्टिंग. आधी आवडायची मला मनी मावशी. तीन साड्या. कलेक्टर आहे ती, तिच्याकडे खूप कपडे आहेत. कपाटात जे कधी निघत नाही घराच्या बाहेर. बोल बाळा, तू काम करणार ते बरोबर आहे, पण एवढं झोपूया उठूया स्कूलला जाऊन स्कूलातून एवढंच यायचं मला. कधी? त्याच्या वयाची होते तेव्हा. आणि तो खूप हुशार आहे पण. आता काय छोटा पुढारी व्हायचा आता. पुढच्या वर्षी बिग बॉस मध्ये दिसायचं आपण मला. बघितला मला असं वाटतं ही सिरियल बंद कर. कोणती? पारू का? ही पारू. हा, मग ती फुल झपाटा. आदित्य दिशाला जाब विचारणार तोच पारू आदित्यला थांबवते. आणि एवढीशी ती मुलगी एवढं सगळं घर का तिला मध्ये करायची असते? हा आपल्या दिशेचं पॉईंट सुद्धा बरोबर आहे. तुला काय वाटतं? तुला एवढा लव्ह सीन तिला तर कधी आवडायचा सुद्धा नाही. बघितलं तरी चिडचिड करायचं. छान डान्सर आहे. दिशाचं नाही, तिच्या एकटीच पाहिलं मी. कशी नाचत होती ती? नाचते का भीक मागते? स्त्रियोकडे एवढा वेळ असतो का? वेळाची कमतरता त्यांच्याकडे सर असते. किती पाऊस होणं काही वाटत नाही मला. हा भाऊ कशावरून तो भाऊ तुला काय माहिती? दाखवली होती ती. पारू आदित्य सर तुम्ही दोघं प्रिया मॅडम कुठं निघालात तुम्ही? तो कुठं भेटते? डाळ धुत होती. आणि ते पण त्या आदित्य किर्लोस्कर सोबत. अरे तुला फोन लावतो तो फोन लागायला कार मधून आता ही विधी हा काय नाही दिसला. आदित्य सर बघत होती. संदूक उघडलं. त्यासाठी मला कारणीभूत नाही व्हायचं. आदित्य सर अरे पण ठीक आहे. ब्रँड एम्बॅसिडर आहे ना ही. आता ब्रँड एम्बॅसिडर झाली तर तरी तिचं थोडं लुक चेंज करत स्वतःचं सर प्रीतम कसं लवकर नाही तर लय मोठा चंदू काय बोलते काहीतरी होईल ते. आणि काय बोलते का बोलणार परत त्याची आई त्याच्यावरती चिडणार. परत मग यांचा तो सीन निघणार. राईट? मग परत ती काय म्हणणार? सगळं कधी बी माहिती का? लग्न लागेल, लग्न मंडपात पार जाईल, तो हार घालेल आणि तेवढ्यातच हाय ही दिशा नाही, ही तर ही आहे प्रिया. हे जे मला शॉर्ट करते हे लोक. नाही तर प्रीतमच रॅप करते. काहीतरी नाही तर प्रीतमच लग्न करून डायरेक्ट हार. आईला देवी किर्लोस्कर हार न्यूज. चांगले डायरेक्टरला चांगल्या आयडिया देतेस तू. अरे मी सिरियल काढायला बसली ना फ्लॉप पर फ्लॉप नाही पण मी लिहू शकते खूप लग्न लावून घे आणि वरती तो हात ठेवेल मग ती हात ठेवेल मग ती पार मध्येच येईल त्याच्यामध्ये ती तू काय आता खेळत होते आता रडायला झी मध्ये अहिल्या देवी किर्लोस्करांचा मुलगा आणि ह्याच्याकडे दुसरा ब्लेझर अजून वसूला बोलायचंय ना तुला. वसूची सिरियल यायची अजून. वसू आवडते का तुला? कुठली सिरियल तुला जास्त आवडते मग? आधिपतीची आवडायची खूप जास्त. आता आधिपती तर छान आहे की. त्यात काय झालं आता? पण बघणार हा 7 ते 10 ते बघणारच तू. कंपल्सरी रूल आहे 5, 5.5, 10 वर्ष 13 वर्ष. हा बरोबर. झी मराठी बघणं मॅन्डेटरी आहे ना. नावं ठेवणं तर त्याहून जास्त मॅन्डेटरी. माझी आजी नाही ना तर 101 कमेंट आहे तिला खुर्चीवरती बसणार आणि आमच्या खतरनाक आजींचे कमेंट्स असणार. आता नाहीये ती मुलगी चांगली नाही नको करू तिच्या सोबत लागली. कोणती मुलगी? दिशू दिशा निष्ठा प्रत्येक वेळी मास्क कसा होईल भेटल सर? हो ना मार बेटी
आता मध्ये येऊन जाईल ती अशी करायला. कोण? आता मला थोडंसं लाखात एक आमचं दादा थोडं आवडतं. अय, कसं काय आवडलं? ते आई शपथ. लाखात काय काय सिरियल आहे? लाखात एक आमचा दादा. त्यातलं कोण आवडतं तुला? डॅडी? डॅडी. दादा नाही आवडत पण डॅडी आवडत. अरे सिरियल दादावर आहे, डॅडीवर नाही. पण विलन भारी असला की मग हिरोला काहीतरी महत्व असतं. अरे बाप. विलन नाही भारी. पण तेच नाही. तुम्ही काय आणि सांगणार तिथं खूप रागायचं मला. आणि जसं माझं आणि स्वामीचं भांडणच होणार होतं पण. आम्ही कुणाचं? चौकातच जाणार होतो भांडायला. कुणाचं? मी भुवनेश्वरीच्या साईडने होते तिथे मग या अक्षराच्या देवी साईडने. आणि कुठल्याही पुराव्याशिवाय कधीच कुठल्याच गोष्टींवर विश्वास फक्त आपण म्हणतोय म्हणून देवी आई दिशा मॅडम सोबत पुरस्कार काय म्हणतात ते? पुराव्याशिवाय आपण पुरावा तर आहे. सावळ्याची मी सावळीवाले आता न्यू त्यांचा हे आलाय रंग माझा वेगळ्याची कॉपी. असं वेगळं ते रंग माझा वेगळा पण तरी पण ते पण सेम म्हणजे फक्त श्रीमंत आणि फार सुंदर गोष्टींना जागा आहे. फक्त एक गाड्यात टेंट आधी जे मागची बाई किर्लोस्करांचं खाऊ न श्रीमंत माझं माझं लग्न एका श्रीमंत मुलाशी करून देण्यापेक्षा एका होतकरू शेतकऱ्याशी अव्वा. माझा हे शेतकरीचं नाटक करते. हा? आता हे गरीब- आता हे आधी. कधी कधी होतं का शूटिंग मध्ये मी ऐकलंय का ही गोष्ट मी ती अनुभव पडली आहे का तरी उगाच सिरियल बनवायची तेवढी आणि प्रत्येक सिरियल मध्ये एकत्र मुलगा श्रीमंत असेल नाहीतर एक मुलगी श्रीमंत असेल आणि दोघांमध्ये जमीन असण्याचा आजीची आठवण येते का तुला? हा कधी आजीची जागा तू चालवतेस का? ती पण हे वाचली आमच्या आता आजी टी व्ही महिन्याने मग ते काय टी व्ही अख्खा दिवसभर टी व्ही बघतील स्टार प्रवाहाची सिरियल झी मराठीवरची सिरियल तरी दुसऱ्या दिवशी म्हणतील मला कोणी टी व्ही बघू दिलं ना हे बघा आता ते 7 ते पूर्ण ते 7व्या मुलीची 7वी मुलगी संपोस्तवर ते बघणार उद्या सकाळी आम्ही सगळे घराच्या बाहेर चालले जातो सगळेचे सगळे मग ते एकटेच राहतात मग त्यांची पोथी वगैरे होतं मग ते येतात परत त्यांची स्टार प्रवाहाची सिरियल बघायला सगळं ते सगळं बघून झाल्यावरती चुकून असं 7ला 8ला चुकून असं ॲडव्हर्टाईज आहे बदललं तर बघा तुम्हीच मी तर दिवसभर झाला मी तर टीव्हीच बघितलेला नाही पण तुम्ही बघा टीव्ही मला कोणी बघूच देत नाही जाऊ दे असं करून मग परत नाम दिल्यावरती कधीची म्हणजे सकाळपासून टीव्ही तर तुम्ही बघताच ना नाही मला पोथी असते मला काम असतात भांडे असतात भांडे घासायला आवडतं ना माझ्या आईला प्रचंड आमच्या आजींना बी अक्षर दिसली ना आत्ताच मी भांडे घासले ना सारखं सारखं काय खायचं असतं आता खायची पण इच्छा मरून गेली